हा आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्याचा एक थोडक्यात आढावा. तुम्हाला सांगतो, 14 मे 1657 रोजी जन्मलेले शंभूराजे हे केवळ हातात तलवार घेणारे योद्धे नव्हते बरं का, तर मोगलांच्या अवाढव्य फौजेला भिडणारे आणि स्वराज्य म्हणजेच आपल्या स्वतंत्र राज्यासाठी हसत हसत प्राणांची आहुती देणारे एक अत्यंत विद्वान राजे होते, ज्यांचा हा प्रवास आजच्या काळात आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. तर यातलं पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता. आता तुम्हीच विचार करा, सतत रणांगणात असणाऱ्या या राजाला संस्कृत, फारशी आणि हिंदी या भाषा अस्खलित यायच्या, आणि त्यांनी चक्क बुधभूषण नावाचा एक महान ग्रंथही लिहिला. म्हणजे खरंच जे हात सराईतपणे तलवार चालवत होते, तेच हात तितक्याच ताकदीने लेखणी कशी चालवू शकतात, हे नवलच आहे ना. दुसरा म्हणजे मोगलांना त्यांनी केलेला प्रखर विरोध. मोगल सम्राट औरंगजेबाने स्वराज्य संपवण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावली होती, कारण त्याला पक्क माहीत होतं की जोपर्यंत शंभूराजे उभे आहेत तोपर्यंत हे स्वराज्य जिवंत आहे. कल्पना करा, एकीकडे मोगलांची लाखोंची फौज आणि दुसरीकडे आपला हा मराठ्यांचा एकटा सिंह. तरीही ते डगमगले नाहीत, कारण त्यांच्यात साक्षात छत्रपती शिवरायांचा तोच लढाऊ बाणा होता. आणि शेवटी त्यांचं सर्वोच्च बलिदान आणि अढळ स्वाभिमान. मोगलांनी त्यांना कैद करून त्यांचा अमानुष छळ केला, पण शंभूराजांनी आपला धर्म बदलण्यास एका क्षणात नकार दिला. शत्रूने त्यांचं शरीर तोडलं असेल, पण त्यांच्या स्वाभिमानाचा कणा आणि स्वराज्याचं स्वप्न ते तसूभरीही वाकवू शकले नाहीत. थोडक्यात सांगायचे तर, मृत्यूलाही हरवणारे छत्रपती संभाजी महाराज हे आजच्या पिढीसाठी संकटात कधीही न झुकण्याचा आणि मातृभूमीवर जीवापाड प्रेम करण्याचा एक जिवंत आदर्श आहेत.